मित्रांनो नमस्कार. आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल किंवा पेन्शनधारक असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे. पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल. चला तर मग आपण आपल्या त्या व्हिडिओकडे वळूयात. मिळालेल्या माहितीनुसार 16 जानेवारी 2025 हा तोच दिवस ज्या दिवसातील केंद्रातील सरकारने नव्या 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली. खरं तर 8व्या वेतन आयोगाबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा चालू होत्या. मात्र या नव्या वर्षाची सुरुवात सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन पहाटच ठरणार आहे. केंद्र सरकारने नव्या 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देऊन सरकारी कर्मचाऱ्यांची बहुचर्चित मागणीही पूर्ण केली आहे. अजून नव्या 8व्या वेतन आयोगाच्या समितीची स्थापना झालेली नाही, पण लवकरच या आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे आणि त्यानंतर मग समितीकडून आपल्या शिफारसी या सरकारकडे सादर केल्या जाणार आहेत. सरकारकडे समितीच्या शिफारशी पोहोचल्यात की मग सरकारकडून या शिफारसी स्वीकारल्या जातील आणि प्रत्यक्ष नवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लागू होणार आहे. खरं तर 4थ्या वेतन आयोगापासून प्रत्येक 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग हा लागू होत असतो. यानुसार 1 जानेवारी 2026 पासून नवीन 8वा वेतन आयोग लागू होणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीमध्ये आता आपण पहिल्या वेतन आयोगापासून ते 7व्या वेतन आयोगापर्यंत कोणत्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना किती टक्के पगार वाढ मिळाली याचा थोडक्यात हा आढावा घेणार आहोत आपण. चला तर आता आपण बघूयात की पहिल्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांना किती टक्के वाढ झालेली आहे. पहिला वेतन आयोग हा 1948 मध्ये लागू झाला. त्यामुळे तत्कालीन सरकारने या वेतन आयोगातून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा 40% वाढवलेला आहे. त्यानंतर लागला तो दुसरा वेतन आयोग जो 1959 मध्ये लागू झाला होता. तर त्यावेळी त्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 50% वाढ केली होती. त्यानंतर लागू झाला तिसरा वेतन आयोग जो 1973 मध्ये लागू झाला. तत्कालीन सरकारने तिसऱ्या वेतन आयोगामध्ये जवळपास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये 25% वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आला तो चौथा वेतन आयोग जो 1986 मध्ये लागू झाला. या आयोगातून तत्कालीन सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार 40% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लागू झाला तो 5वा वेतन आयोग जो 1996 मध्ये लागू झाला. या आयोगामध्ये देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा 35% वाढला होता. त्यानंतर आला तो 6वा वेतन आयोग जो 2016 मध्ये लागू झाला होता. त्या वेतन आयोगामध्ये देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा जवळपास 40% वाढला होता. त्यानंतर आला तो लास्टचा 7वा वेतन आयोग जो 2016 मध्ये लागू झाला होता. 1 जानेवारी 2016 पासून सरकारी कर्मचाऱ्यांना आता सध्याच्या 7व्या वेतन आयोग हा लागू आहे. दरम्यान 7व्या वेतन आयोगामध्ये देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार हा 14% वाढला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सध्याच्या 7व्या वेतन आयोगामध्ये सगळ्यात कमी वेतनवाढ मिळाल्याची दिसून येते. पण आता लवकरच 1 जानेवारी 2026 पासून हा 8वा वेतन आयोग लागू होणार आहे. पण त्याच्या शिफारसी सुद्धा लवकरच आपल्याला लागू होतील आणि त्यामध्ये पण बऱ्याचपैकी वाढ मिळेल अशी अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.